सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाची जागा शरद पवार गटाच्या लोकांनी मागणी केली आहे। 2 वेळा डिपॉझिट जप्त झालेल्या शरद पवार राष्ट्रवादी पक्षानं शहरातल्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा मतदारसंघाची मागणी केली आहे। ही एक हास्यास्पद बाब आहे। त्याच शहरामध्ये शरद पवार गटाची अवस्था अत्यंत बिकट आहे। अजित पवार पक्ष सोडून गेल्यामुळे अत्यंत बिकट अवस्थेत हा पक्ष चाललाय। अनेक वर्षापासून शहर मध्यमध्ये काँग्रेस पक्षानं आमदारकी लढवली आणि निवडून आणली। 2009 पर्यंत काँग्रेस पक्षानं ही जागा अटीतटीनं सांभाळायचं काम केलंय। 2009 साली काँग्रेस पक्षानं उभा केलेल्या उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रवादीने त्यांच्या कार्यकर्त्यांना बंडखोरी करायला लावली आणि संपूर्ण राष्ट्रवादी बंद करायच्या पाठीमागे उभा केली आणि त्यावेळेसच नेमका धक्का काँग्रेस पक्षाला पोहोचला आणि ही जागा काँग्रेस पक्षाच्या हातून भाजपाकडे गेली। राष्ट्रवादीच्या बंडखोर वृत्तीमुळे भाजपाला खतपाणी मिळालं तरी काँग्रेस पक्षानं राजकीय तडजोड करून आणि सहनशीलता ठेवून ती जागा राष्ट्रवादीला सोडली। राष्ट्रवादी पक्षानं अतिउत्साही नेत्यांना या मतदारसंघात उभं केलं आणि आपलं स्वतःचं हसं करून घेतलं। दोन्ही वेळेस राष्ट्रवादीला आपलं स्वतःचं डिपॉझिट सांभाळता आलं नाही आणि त्यावेळेस राष्ट्रवादी एक संघ होता। आज अजित पवार सोडून गेल्यामुळे शहरातल्या त्यात शहर उत्तर मधील अनेक नेते बाहेर पडले, त्यामुळे त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। त्यामुळे उत्तर मतदार विधानसभेची जागा काँग्रेस पक्ष लढवणार आणि त्या ठिकाणी काँग्रेसचा तिरंगा फडकवणार असं पत्र काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे यांनी काढलंय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।